बेडसगाव बीच संघाने सामना जिंकत अंतिमच्या फेरीमध्ये प्रवेश केला आणि इथून आता सामना पाहायला मिळेल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 7 चेंडू आणि 20 धाबा विजय ठरलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला विजय या आणि आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी घेऊन जायचं. आपण पाहतोय आई गावदेवी क्रिकेट संघ ढोणेपाडे आयोजित 2026 पर्व आणि या पर्वाचं तुम्हाला सगळ्यांनाच गर्व. सातत्यपूर्वक आपण पाहतोय स्पर्धेचे दमदार आयोजक ओमकार दादा पारधी. त्याचबरोबर आपण पाहतोय की सोहेब शेख असतील आणि त्यांना गंभीर साथ आहे त्या अर्थातच रोहित कुरे साहेब, त्याचबरोबर जयंत दादा शेलार, किरण दादा शेलार यांची अगदी खंबीरपणे त्यांना साथ आहे आणि त्यामुळे इतकं मोठे स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय या ठिकाणी खऱ्या अर्थानं. त्याचबरोबरीनं आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देतोय राज जाधव. साहेबांना विनंती असेल की आपण या ठिकाणी खेळाडू विजय त्याच्या बॅट मधनं आपण 7 चेंडू 20 धाबा आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी त्याला संपादित करतोय. Hello, check. Yes, sir. Definitely. Hello. Yes, sir. Thank you so much. तमाम क्रीडा रसिक मायबा प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा आपण करा वेलकम स्वागत आणि पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. अगदी रोमांचिक मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला बेडसगाव बी आणि त्यांना इथून फाईट करतोय तर अर्थातच कोल्हेवाडी संजूचा संघ. दोन्ही संघांना देवा आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि जाऊया मॅच मध्ये 2 षटकाचा सामना आहे आणि आपल्याला आपण पाहतोय की ब्रदर्स स्पोर्ट लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय की घर बसल्या अनेक प्रेक्षक वर्ग स्पर्धेला एन्जॉय करतात. त्या सगळ्या गुणगुणी प्रेक्षक वर्गांचं आपण करूया वेलकम स्वागत आणि पुन्हा एकदा जाऊया मॅच मध्ये. दोन्ही ऑफिशियल आपण पाहतोय अनंत गावंडे सर आणि त्यांच्या सोबतीने आपण पाहतोय की शैलेश सरांना आपण पाहतोय. दोघांचं करूया वेलकम स्वागत आणि जाऊया मॅच कडे. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज राजू दरवडा. आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक आपण पाहतोय आणि सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन राम आणि त्याच्या सोबतीनं आपण पाहतोय या ठिकाणी साईनाथ आणि राम ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लेग स्प्लिट 3-2-1 सामन्याला होते सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज लोअर फुल टॉस एक्स्ट्रा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी वेगानं डीप वरना पोहोचले. एकेरीला दुहेरी मध्ये आता रूपांतर केले जात आहे. 2 धाबा फर्स्ट बॉल वरती खऱ्या अर्थाने पाहायला मिळते. 2 षटकाचा सामना आहे त्यामुळे इथून अगदी धाबा मोठ्या एकवटल्या जात आहेत. खऱ्या अर्थाने एक मोठा टार्गेट करा. आपण पाहतोय की हा डेफिनेटली 2 धावा पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी आल्यात आणि प्रेक्षक वर्गाने बघा एक विनंती मी करतोय की बाहेर बॉल जर गेला ना तर आपण लगेचच आतमध्ये फेकायचं आहे. एवढी तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने विनंती असेल. आयोजकांनी थोडंसं सहकार्य करायचं आहे. हा बॉल सरळ स्टंपचा जवळून जातोय सरळ फलंदाजाला बीट करत आणि आला इथून डॉट बॉल. फार चांगली गोलंदाजी बघा पहिल्या चेंडूवरती 2 धाबा त्यानंतर इथून आला हा डॉट बॉल. गोलंदाजी फार चांगली राहिली. राजू दरवडा आपण पाहतोय
बॉलिंग ट्रॅक वरती सर सतल पातल बांधाचा गोलंदाज आपण पाहतोय की सुरुवातीला थोडासा इफेक्ट टाकला जातोय बॅटिंग करणाऱ्या कोलरवाडी टीमच्या फलंदाजावरती. यावेळेसचा फटका थोडासा लेझी खेळलाय बॅटच्या स्टिकर वरती लागला होता आज चेंडू आणि त्यामुळे एव्हल्युशन थोडंच कमी मिळालंय आणि सरळ लॉंग ऑनच्या दिशेनं आपण पाहतोय फक्त बनले सिंगल डबल प्रवास चालू आहे. सध्या आपण पाहतोय की 2 षटकाची मॅच आहे परंतु इथून कोलेवाडी संघाला किमान 20 ते 25 धाब्यापर्यंत पोहोचणं या मॅच मध्ये फार महत्वाचं राहील. गोलंदाजी फार चांगली बेडसगाव बीज संघ आपण पाहतोय राजू दरवडा. हो यावेळेस बॉल सरळ एक्स्ट्रा बाकवलात आणि इथून पहिला विकेटचं पतन पहिला धक्का लागला जातोय कोलेवाडी टीमला. बॅट्समन होईन आउट. थँक्यू सो मच राम. मात्र 0 वरती परतला. इथून थोडीशी म्हणेन निराशा पाहायला मिळते चेहऱ्यावरती. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल की मागच्या पहिल्या दिवसामध्ये फार चांगला खेळ राहिला होता रामचा पण इथून मात्र महत्त्वाची विकेट या ठिकाणी गमावली आहे. बॅटिंग करत असताना कोलेवाडी संघाडा आणि इथून नवीन फलंदाज 1 डाऊनचा खेळ आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये श्याम आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल आणि एक सन्मानदायक टोटल या मॅच मध्ये बनवणं फार महत्वाचं राहील. चला जास्त वेळ अतिरिक्त खर्च करू नका. विनंती असेल बेडसगाव बी टीमला क्षेत्ररक्षण आपण लगेचच बघा या ठिकाणी लावून घ्यायचंय. बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय आपण राजू दरवड्याला चांगली गोलंदाजी या षटकामध्ये खऱ्या अर्थाने राहिली आहे. 3 धाबा आतापर्यंत आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून खर्च केला. तर पुन्हा एकदा अष्टांचा वेग सिग्नेचर डिस्पॅच अजून एक धक्का दिला जातोय कोलेवाडीला. बॅट्समन श्याम होतोय बाद. हल चेक इट्स डेफिनेटली नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बॅट्समन अजय आपण पाहतो युनिट क्रमांक 4 वरती तो दाखल झालाय. 5 वरती दाखल झालाय. 3 विकेट गमावल्यात. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेनं बाईट यॉर्कर खरं तर पाहायला मिळतोय आणि इथून सरळ चाललाय चेंडू फलंदाजाला बीट करत या ठिकाणी आपण पाहतोय. षटक समाप्तीचा इशारा त्या ठिकाणी पंचांचा येतोय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. बॅटिंग करत असताना कोलेवाडी संघाची धावसंख्या पाहायला मिळते. फर्स्ट ओव्हर मध्ये 3 विकेट गमवत फक्त 2च धाबा या ठिकाणी पाहायला मिळते. टीम मीटिंग कुठली करू नका विनंती केली जाते बघा. पंच आपण ताकीद त्या दोन्ही टीमला बऱ्याचशा सामने आजच्या रात्रीमध्ये देखील आपल्याला खेळवायचे आहेत त्यामुळे सगळं डिफेंडली 3 धाबा झालेत आणि 2 विकेट. चला बॉलिंग ट्रॅक वरती आकाश दरवडा आलात. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो दुसरं षटक त्याच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध चाललाय. अगदी क्षेत्ररक्षक कुणी नाहीये. बॉल जाईल सीमापार. 4 रन. बरोबर या ठिकाणी सचिन दादा पत्की यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचं करता आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत
रेल्वे कर्मचारी आहेत आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं आपण करूया वेलकम स्वागत. स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि आपण पाहतो या मैदानावरती त्यांची देखील उपस्थिती. वेलकम स्वागत असेल. 4व्या मॅचमध्ये पुन्हा एकदा पहिल्या बॉलवरती आला चौकार आणि चौकारांचं भव्य स्वागत आपण पाहतोय. गोलंदाज वन्स अगेन पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंज करतायत पण तो अगदी समोरच्या दिशेने चेंडू लांड होतोय. एक धाव कंप्लीट. थोडीशी लेझी फिल्डिंग त्या ठिकाणी झाली आहे आणि तू मेमे मध्ये इथून काय घडलं जात आहे. तू मी येतोय अशा प्रयत्नामध्ये अजून एक विकेट गमावली. कोलेवाडीला लागलाय हा तिसरा धक्का. सर नवीन फलंदाज नरेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती आकाश दरवडा आपण पाहतोय. चौकारानंतर चांगली गोलंदाजी चांगल्या लेंथ वरती त्यानं गोलंदाजी केली परंतु इथून देखील चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 9. या धावसंख्येवरती 2 बॉलचा खेळ संपला. अजूनही 4 उर्वरित चेंडूचा खेळ ह्या मॅच मध्ये बाकी आहे. चला स्पीडअप घ्या वारंवार आम्ही अनाउन्समेंट करतोय. स्पीडअप करायचं. लोड फुटॉसचा बॉल डीप मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक डीप यांना पोहोचलेत. एक कंप्लीट दुसरा प्रयत्न पुन्हा एकदा थोडीशी मिस अंडरस्टँडिंग पाहायला मिळते पण तो या ठिकाणी थांबवलाय फलंदाजांनी आणि मिळते फक्त सिंगलच्या मदतीने दुहेरी अंकामध्ये आता संघ जाऊन पोहोचतोय. 10 वरती थोडीशी निराशा केली या मॅच मध्ये मी तर म्हणेन. कोलेवाडी संघानं करून धाबा बनल्याच नाहीयेत. सुरुवातीपासून आपण पाहिलं तर फक्त 2 चौकार आतापर्यंत आपण पाहिलं. त्यानंतर इथून धाबा कुठेतरी रोखल्या. चांगली गोलंदाजी चांगल्या लेंथ वरती चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आपण पाहतोय. राज दरवडा त्याचबरोबर आकाश दरवडा दोघांची गोलंदाजी फार चांगली राहिली आहे. दुसऱ्या धावेसाठी इथून पंचाने आता तिसऱ्या पंचांकडे रिफर केले. पहिली धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न होता परंतु इथून निर्णय पंचांनी तिसऱ्या पंचांकडे आता सोपवलंय आणि इथून तिसऱ्या पंचांचा इशारा येईल. OUT बॅट्समन होईल आउट. अजून एक धक्का बसला जातोय तर अर्थातच कोलेवाडी टीमला बॅट्समन या ठिकाणी होतोय बाद. फलंदाज लगेच पाठवा बघा. जास्त अतिरिक्त वेळ खर्च करू नका. संजू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये थोडस शॉर्ट राहिला त्या ठिकाणी आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये फार चांगली क्लिअरिटी क्वालिटी आपण पाहतोय. ब्रदर्स लाईव्हच्या माध्यमातून ब्रदर्स स्पोर्ट लाईव्ह खऱ्या अर्थानं हे आपल्या आदिवासी बांधवांचं चॅनल आहे मित्रांनो आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला अगदीच विसरू नका. फार चांगली क्लिअरिटी क्वालिटी आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. सलग तिसरी रात्रीमध्ये अगदी आपण पाहतोय प्रत्येक क्षण या लाईव्हच्या माध्यमातून खरं तर टिपले जात आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न पंचांचा स्विंग ऑन OUT सलगच्या दोन्ही चेंडूवरती पुन्हा एकदा या ठिकाणी रनआउटची विकेट परंतु आता बॅटिंग सर रिव्ह आहे का बॅटिंग सर रिव्ह कोणी घेतला बॅटिंग रनआउट साठी आहे का रिव्ह. येस डेफिनेटली थँक्यू. आणि इथून तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा रनआउट साठी बॅटिंग करणाऱ्या टीमनं मात्र या ठिकाणी रिव्हचा इस्तेमाल केला. रिव्ह घरी घेऊन जाणार नाहीये त्यामुळे इथून आता शेवटच्या मोमेंटला त्याचा इथून इस्तेमाल केला आणि हा रिव्ह मला तर वाटतं इथून पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांचा इशारा OUT बॅट्समन होईल आउट. अजून एक धक्का बसतोय कोलेवाडीला. 5वा निम्म्यापेक्षा अर्धा संघ आता तंबूत परतलाय आणि त्यामध्ये मी तर म्हणेन राम श्याम हे सगळे बाद झालेत. 5 विकेट आतापर्यंत गमावलेत.
आणि या त्याचा पाठोपाठ आता बाद झालाय तो मात्र संजय. नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय, इंटर होतोय. 11 धाब्यावरती थांबवलं शेवटचा बॉल. 2 षटकाची मॅच आहे. बरेच काही या पहिल्या सुरुवातीच्या मॅच मध्ये आपण पाहिले आहेत. विकेटवरती विकेट, डॉट बॉल वरती डॉट बॉल. रनआउटच्या 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात. त्यामुळे इथून कॉलिंग जी होती ना ती फार चुकीची मी तर म्हणून राहिली, कारण या पद्धतीनं विकेट बघा. प्रेक्षक वर्ग आपल्याला अगदी चारही साईडला आमचे कॅमेरामॅन सगळे क्षण या स्पर्धेतले टिपले जात आहेत. एकदा पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी पुन्हा एकदा दुसऱ्यासाठी निघालेत, परंतु इथंही मिळणार नाहीये. फक्त बनेल एकच आणि इथून एका धाब्यानं टार्गेट सेट असेल ते 12 चेंडू आणि 12 धाबा या ठिकाणी बनल्यात. येणाऱ्या आता 12 चेंडू असतील आणि विजयासाठी गरज असेल ती 13 धाबा संख्येची. चला स्पीडअप घ्या, लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं. कोलेवाडी संघाला विनंती असेल की आपण प्लेइंग 11 घेऊन लगेच मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट मॅच साठी पुन्हा एकदा आपण अनाउन्समेंट करूया. नेक्स्ट मॅच असेल विनर आणि बोरीचीवाडी ना. बोरीची वाडी आणि त्यांना फाईट करेल. यामधून जो संघ जिंकेल तो मात्र क्वालिफायरची फर्स्ट मॅच त्या 2 संघांमध्ये लगेच केली जाईल. बोरीची वाडी संघ वेट करत असेल की कुठला संघ असेल. इथून आता त्यांनाही समजलं असेल की 80% सामना हा आपण पाहतोय की बेडीसगाव बी संघाकडे आहे, पण तो इथून 30 ते 20% सामना फक्त आता आपण पाहू शकाल की बॅटिंग करणाऱ्या टीमकडे देखील आपल्याला पाहायला मिळतं. परंतु कोल्हेवाडी संघाने कुठेतरी धाबा या मॅचमध्ये थोडंसं कमी बनवला. त्यामुळे इथून आता गोलंदाजांना इथून लढावं लागेल. चांगली गोलंदाजी कदाचित जर राहिली तर या धाबा बचावू शकतात गोलंदाज, परंतु या मैदानावरती आतापर्यंत जर या धाबा वाचवल्यात तर कदाचित एक नवीन विक्रम रचला जाऊ शकतो कोल्हेवाडी गोलंदाजांच्या माध्यमातून. चला बॉल द्या. आकाश फारते आपण बॉल द्यायचं मैदानाच्या आतमध्ये पंच इशारा करतायत त्या ठिकाणी. चला सलामीची जोडी पाठवा बघा. लगेच जास्त अतिरिक्त वेळ खर्च करू नका. बेडीसगाव बी संघ जास्त अतिरिक्त वेळ खर्च करू नका प्लीज. अजूनही आपल्याला आजच्या रात्रीमध्ये बरेचसे सामने कव्हर करायचे आहेत. विनंती असेल की जास्त अतिरिक्त वेळ खर्च करू नका. आकाश आणि रोहित विजय जर्सी दुसऱ्याच्या आणली वाटतं. हा डेफिनेटली रोहित शर्माचा फॅन असेल, त्यामुळे टी शर्ट वरती रोहित आणि 45 रोहित शर्माचा लकी नंबर आपण पाहतो त्याच्या जर्सी वरती, आणि तो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. विजय आणि आकाश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 12 मध्ये 13ची गरज आहे. सामना कितपर्यंत जाईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. या धाबा डिफेन्स होतील की या धाबा गोलंदाजाच्या माध्यमातून इथून रोखल्या जातील. ऑफिशियल आपण पाहतोय अनंत गावंड सरांना अगदी सलग 3 रात्रीमध्ये फार चांगली अंपायरिंग आपण पाहतोय दोन्ही पंचांच्या माध्यमातून. अगदी योग्य तो निर्णय खऱ्या अर्थानं आमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. दोघांचे आपण पुन्हा एकदा मनापासून मनाच्या अंतःकरणापासून दोन्ही पंचांचं देखील आपण मनापासून स्वागत करू. त्याचबरोबर आमचे डीजे ऑपरेटर चांगली साथ त्यांची आम्हाला मिळाली आहे. आमच्या आवाजाची काळजी त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं घेतली जात आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय ब्रदर्स स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण कव्हर्स केली जाते. त्यांचाही देखील आपण मनापासून आभार व्यक्त करूया. सोहम बुराबडा यांना विनंती असेल की आपण आकाश पारधी यांच्याशी संपर्क साधायचा. स्टेजच्या समोर या बघा आपले स्पर्धेचे मुख्य आयोजक
आपली वाट बघतायत, त्यामुळे आपण प्लीज त्या ठिकाणी यायचं. पहिल्या बॉलवरती आले सिंगल धाब आणि इथून मात्र श्रीगणेशा केला जातोय. बॅटिंग करत असताना बेडसगाव बी संघाला आपण पाहतोय सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती सिंगल बनले. आता येणारे 11 बॉल आणि विजयासाठी 12 धावा संख्येची गरज. फर्स्ट बॉल आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रामला आपण पाहतोय. रामनं निराशा केली बॅटिंग करत असताना. थोडंसं मी तर म्हणेन लवकर बाद झाला, त्यामुळे इथून कुठेतरी धाबा ज्या बनायला हव्या होत्या त्या धाबा बनलाच नाही या मॅचमध्ये. त्यामुळे तो लो स्कोरिंगचा सामना आहे, परंतु इथून जर गोलंदाजी चांगली राहिली कदाचित इथून सामन्यामध्ये फेरबदल होऊ शकतो. फर्स्ट बॉलवरती आलेली सिंगल आणि त्यानंतर हा बॉल सरळ अगदी नाकाच्या जवळून चालला, सरळ बीट करत फलंदाजाला आणि इथून आला डॉट बॉल. या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल इथून कोलेवाडी संघाच्या गोलंदाज रामला आणि त्या इंटक्शन सध्या गोलंदाजी त्याची पाहायला मिळते, कारण जेवढे डॉट बॉल येतील ना तेवढं प्रेशर आता बेडसगाव बी संघाच्या फलंदाजावरती असेल. लो स्कोरिंगचा सामना जरूर आपल्याला पाहायला मिळतो, पण असे जे सामने असतात ना तेच मित्रांनो फार कठीण बनत असतात. शॉर्ट पिच बॉल हुक केले मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दिली दस्तक. बॉलसाला सीमारेखा पार 4 रन. आमच्या अनिल हिरवे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांना विनंती असेल की आपण या मंचावरती भिलवले गावचे एक डान्सर नेतृत्व आपण पाहतोय. अनिल हिरवे साहेबांचा या ठिकाणी शुभागमन होत आहे संपूर्ण टीम आणि आज त्यांचा संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं करू आपण वेलकम स्वागत. परंतु इथून बॉल चाललाय पुन्हा एकदा फलंदाजाला बीट करत आला डॉट बॉल. 8 चेंडू आणि 8चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 8 बॉल 8 धाबा. बघा इथून हार मानायला सध्या तरी तयार नाहीये. अर्थातच आपण पाहतोय कोलीवाड आज संघ या मॅच मध्ये समीकरण असेल 8 चेंडू 8 धाबा. इथून जर डॉट बॉल आले ना तर कदाचित सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ शकतो. बॉलर तयार. आपल्याकडचा बॉल गली पॉइंट मधून काढलाय. अगदी इथून धाबांचा अंतर कापत चालला. सीमारेखा पार. बॉल चालला बाउंड्रीच्या पलीकडं. इथं चौकार ठोक तिचे. चौकार आलाय फलंदाजाच्या बॅट मधून. अगदी या क्षणाला या धाबा फार महत्वाच्या होत्या आणि तो चौकार इथून अगदी धाबांचं अंतर कापलं जातं. शेवटचे 7 चेंडू आणि आता बनवायच्यात तर 4 धाबा. अच्छाई बे मुझमे और बुराई बे मुझमे ढूंढने वाला ढूंढ तुझे क्या चाहिए. 4 धाबा मागच्या बॉलवरती आपण पाहिला तर ते बऱ्याचशा उशिरानं आज चौकार आपण पाहिला. थोडासा दबाव बनत होता बेडसगाव संघावरती. अशा परिस्थितीमध्ये 4 धाबा फार इम्पॉर्टंट होता. संतोष दादा निरगुडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांना विनंती असेल की या आपण मुख्य व्यासपीठावरती वेलकम स्वागत असेल. अगदी संतोष दादा निरगुडे यांचं या ठिकाणी या मंचावरती आपण पाहतो शुभागमन. अगदी त्यांचं करू आपण स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पाहुण्यांचं या ठिकाणी आपण पाहतो शुभागमन या मंचावरती. बॉल पुढे लेन्सचा दिशा आणि दशा करा. पंचांचा येतोय नो बॉल कॉल आणि तो सामना आता जिंकलाय बेडसगाव संघानं. हार्ड लक टीम कोलेवाडी संघर्ष केला परंतु अगदीच या नो बॉल +4 5 धाब्याने सामना जिंकलाय बेडसगाव संघानं. दोन्ही संघांना देवा शुभेच्छा. आणि या मॅचचा मेन ऑफ द मॅच राजू दरवडा ज्यानं फर्स्ट ओव्हर मध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करत असतात. 3 धाबा देत 2 महत्वाच्या विकेट आणि राजू दरवडा ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. संजय दत्ता नितोरे आई साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि साहेबांना विनंती असेल की या आपण मुख्य व्यासपीठावरती वेलकम स्वागत असेल. आज देखील पाहुण्यांची वर्णी या ठिकाणी आपल्याला